नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल, चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सीमाज कॉर्नर या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ पाहता येतील. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात सुद्धा विसरू नका. तर उद्या 6 सप्टेंबर रोजी श्रावणामधील कृष्ण जन्माष्टमी आहे. आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे. त्यामुळे आपल्या मुलांची अभ्यासात प्रगती होईल, नोकरीत त्यांना यश मिळेल, त्यांच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या सर्व दूर होऊन इच्छापूर्ती होईल. आपल्या ज्या काही अडचणी आहेत, घराची प्रगती होईल, आपल्या अडचणी सुटतील. त्याचबरोबर घराला लागलेले जे काही दोष आहेत ते दोष देखील दूर होतील. तर आपल्या इच्छापूर्ती होण्यासाठी ज्या 4 रात्री असतात तर त्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. आणि उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. तर त्या 4 रात्री म्हणजे पहिली रात्र ही काल रात्री, दुसरी रात्र म्हणजे अहोरात्री, तिसरी रात्र म्हणजे दारुण्य रात्री आणि चौथी रात्र म्हणजे मोहरात्री, म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीची रात्री. जो कोणी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या रात्री जे काही उपाय तपाय करतो तर त्याचे त्याला 100% फळ मिळत असते. तर उद्या कृष्ण जन्माष्टमी आहे, त्यामुळे आपल्याला भगवान कृष्णाच्या, बाळकृष्णाच्या जमतील तेवढ्या सेवा उपासना करायच्या आहेत. तर आपल्याला उद्या काय करायचं आहे, भगवान कृष्णांच्या म्हणजेच आपल्या घरामध्ये देवघरामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती आहे तर त्याचा अभिषेक करायचा आहे. तुम्ही दुधामध्ये थोडंसं हळद टाकून त्याचा अभिषेक करायचा आहे. बाळकृष्ण आणि भगवान विष्णू हे कृष्णाचाच अवतार आहेत. बाळकृष्णाच्या मूर्तीला आपल्याला पिवळ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत, जसे की पिवळ्या कलरचे कपडे, पिवळ्या कलरची मिठाई किंवा तुम्ही एखादं केळ जरी अर्पण केलं तरीही चालेल. कारण भगवान बाळकृष्णाला, श्रीहरी विष्णूंना, कृष्णाला पिवळा कलर अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला ह्या सेवा उद्या नक्की करायच्या आहेत. त्यामुळे तुमच्यावर भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतील, त्यांचा तुम्हाला आशीर्वाद भेटेल. त्यानंतर आपल्याला उद्या संध्याकाळी हा तुळशीचा उपाय करायचा आहे. तर तो उपाय कसा करायचा आहे ते आपण पुढे पाहूया. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. प्रत्येक आईला वाटते आपल्या मुलांनी खूप हुशार असावे, त्यांना कधीच कोणतीही अडचण येऊ नये. पण बऱ्याच वेळा आपली मुले अभ्यास करतात पण त्यांच्या लक्षात राहत नाही, त्यांना आठवत नाही किंवा असे बरेचसे वास्तुदोष आपल्या घरामध्ये असतात. त्यामुळे आपल्या घराला दोष लागतो, आपल्या घरामध्ये कोणतेच कार्य पूर्णत्वास येत नाही. त्यामुळे आपल्याला हे उपाय करायचे असतात. उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. बरेच जण श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास देखील करत असतील. आपल्याला कृष्णांना उद्या झोपाळ्यामध्ये बसवायचं आहे, झुल्यामध्ये. ते जर का शक्य नसेल तर आपल्याला पिवळ्या फुलांवर त्यांना बसवायचं आहे, पिवळी फुले अर्पण करायची आहे. त्याबरोबरच आपल्याला त्यांना मक्खन म्हणजेच दही जे आहे तर ते कृष्णांना, गोपाळांना खूप म्हणजे खूप प्रिय आहे, ते देखील आपल्याला त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. पंजिरीचा जो नैवेद्य असतो तो देखील दाखवायचा आहे. तर विधिवत आपल्याला उद्या श्रीकृष्णांची पूजा आराधना करायची आहे आणि त्यानंतर उद्या संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. तर आता उपाय कसा करायचा आहे, तर आपल्याला एक दिवा लागणार आहे. संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. तुळशीला आपल्याला स्पर्श करायचा नाही. तर दिवा तुम्ही मातीचा घेऊ शकता, पंथी घेऊ शकता, पितळेचा घेऊ शकता किंवा कणकेचा देखील बनवून घेऊ शकता. त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला डबल वात घालायची आहे, सिंगल वात घालू नका. त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण जे उपाय करतो तेव्हा तूपच घालत असतो आणि नसेलच तूप तर तुम्ही तेल घाला, पण आवर्जून तूप घाला. त्यानंतर हा जो दिवा आहे तर तो आपल्याला तुळशी मातेजवळ प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला तुळशी मातेला स्पर्श अजिबात सुद्धा करायचा नाही. त्या दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे. हळदी, कुंकू, फूल, अक्षता वाहून त्यानंतर नमस्कार करायचा आहे. आणि दिवा खराब तुटलेला घेऊ नका, चांगला दिवाच या उपायासाठी घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला तुळशी मातेकडे हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे, त्याला ज्या काही अडचणी येत आहेत त्या सर्व दूर होऊ दे, घराची प्रगती होऊ दे. आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व आपल्याला तुळशी मातेसमोर बोलून दाखवायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला तुळशीला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील जप करायचा आहे. आणि जर का तुळशी मातेजवळ जागा नसेल प्रदक्षिणा घालण्यासाठी तर तुम्ही स्वतः भोवती देखील प्रदक्षिणा घालून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे बघा तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये खूप प्रगती होईल, त्यांना नोकरीमध्ये यश मिळेल, जे काही आपली रखडलेली कामे असतील तर ते पूर्ण होतील.
खूप दिवसापासून आपल्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत नाहीत, तर त्या इच्छा देखील पूर्ण होतील. तर असा हा प्रभावी उपाय आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील तुम्ही सकाळी उठल्यानंतर परत तुळशी मातेला जल अर्पण करून तुळशी मातेची पूजा करून तुम्ही दिवा लावू शकता. तर असा हा अत्यंत साधा सोपा उपाय आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलामुलींसाठी करायचा आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.